जालन्यात अवकाळी गारपिटीमुळे हरभरा पिकासह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय। तरीही प्रशासनाकडून पंचनामे झालेच नसल्याचं चित्र आहे। आता याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने मोती गव्हाण येथे खसखस पिकांची लागवड करण्यात आली। गाळून टाका आणि विसरा ते टाका, आपण मागचं सगळं इथून पुढे आपल्याला ह्या वर्षी तशीच अडचण येणार आहे। आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये 26 तारखेपासून ते 1 डिसेंबरपर्यंत अवेळी अवकाळी गारासह वादळी वारा यासह 6 दिवस सलग मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतलं बोरमधलं शेततळ्यामधलं पाणी तुषार सिंचनाने दिलं होतं त्यामध्ये त्या हरभरा जे पीक 1.5 महिन्याचं झालेलं असताना सुद्धा ते संपूर्णपणे नष्ट झालं। कापसावर त्याचा मोठा परिणाम झाला आणि करडई हे ज्यासारखे पिकं नष्ट झालेले आहेत। 100% पीक हरभऱ्याचं नष्ट झालं। या ठिकाणी आपण हे हरभऱ्याचं काढ बघू शकता, ज्वारीचं धांड सुद्धा बघू शकता। म्हणून या हरभऱ्याला 25% पीक विमा अग्रिम लागू होतो तरी सुद्धा अशी अधिसूचना निघाली नाही। आणि रब्बीमध्ये आम्ही मानत नाही की 100% शेतकऱ्यांना पेरणी केली असेल, पण ज्या काही शेतकऱ्यांना पेरणी केली होती 70-80% किंवा 50% क्षेत्रावर जी पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांचा हरभऱ्याचं किंवा ज्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा व्हायला पाहिजे होता। पण सरकार हे गांजाच्या जशी नशा असते तसं गांजाच्या नशेमध्ये थर झालेलं आहे आणि शेतकऱ्याला इकडे वाऱ्यावर सोडलेलं आहे। अशा याप्रमाणे म्हणून आम्ही मग गांजा जर लागवड किंवा खसखशीची लागवड जर शेतकऱ्याने केली तर हे प्रशासन व्यवस्था तात्काळ 1 घंट्यात त्याच्या शेतावर पोहोचते। म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये असं आलं की सरकारनं मग आम्ही काय गांजा आणि खसखस लावायची काय, आणि म्हणून आम्ही उपरोधक या ठिकाणचं खसखस आणि गांजा लागवडीचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे। आणि सरकारला यामधून आमची हीच मागणी आहे की तुम्ही आमची ही तात्काळ दखल घ्या। खरीपाचा तुम्ही दुष्काळ जाहीर केला, त्याचा आणि रब्बीचा कुठलाही संबंध नाही नसता आम्हाला तुम्ही लेखी द्या आणि म्हणून शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडू नका, याकरता आम्ही आजचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे। 21 तारखेला आम्ही यांना निवेदन दिलं होतं, परंतु कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, एडीओ, तालुका कृषी अधिकारी यांना सर्वांना निवेदन दिलं, पण त्यांनी रविवारी 11 वाजेपर्यंत दखल घेतलेली नाही। आता मोती गव्हाण गावाची दखल घेतली, पण एका गावाचा पंचनामा करून भागणार नाही, तर जालना जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याचा पंचनामा झाला पाहिजे। आणि म्हणून आमचं तेही त्यामुळं आजपासून हे आंदोलन सुरू होणार नाही। ज्या गावात ते पंचनामा करणार नाही त्या गावात आम्ही हे लागवडीचं आंदोलन करणार आहोत। त्याचबरोबर ज्या फळपीक विमा भरला होता, डाळिंबाचा फळपीक विमा आता बाकी आहे, आम्ही सातत्यानं त्याच्याकडे पाठपुरावा करतो। शेतकरी हतबल झालेला आहे, हरभऱ्याच्या बियाण्याला पैसे नाही, सरकार कुठलं काही, आणि त्या डाळिंबाचा पीक विमा सुद्धा त्यांनी तात्काळ दिला पाहिजे, तरच आमचं हे आंदोलन थांबणार आहे। म्हणून या ठिकाणी परत मी शासनाला सांगतो की उपरोधक आंदोलन अस्तित्वात येईल। गांजा आणि खसखशीची सत्यतात शेतकरी लागवड करतील। 10,15,000 शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि म्हणून 10,15,000 शेतकरी गांजा आणि खसखशीची जाहीरपणे सांगतो लागवड करतील आणि त्या शेतकऱ्यांनी लागवड केल्यावर त्याला संपूर्णपणे शासन जबाबदार राहील। या ठिकाणी मी नमूद करतो आणि शासनाने याची दखल घ्यावी।